रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे असे असलेले शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। तसेच आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैया कृपांकित नर्मदा मैया भक्त परिवारातील सर्व सदस्य जे परिक्रमा करतायत, ज्यांची परिक्रमा झालेली आहे, ज्यांना परिक्रमा करण्याची सदिच्छा अंतःकरणामध्ये जागृत झालेली आहे, अशा सर्व मा नर्मदा मैया कृपांकित सर्व नर्मदा मैयाच्या भक्त परिवारातील सर्व सदस्यांना, संत विचार यूट्यूब चॅनलवरील सर्व सदस्यांना नर्मदा सेवक संत सेवकाचा साष्टांग दंडवत प्रणाम। सहज मी एक व्हिडिओ बघत असताना यूट्यूबला मला दिसला की नर्मदा मैयाच्या परिक्रमे रस्त्यावरती जे काय आश्रम आहेत ते आश्रम बंद होणार आहेत, बंद। पुनश्च एकदा मी वाक्याचा उच्चार करतो। नर्मदा परिक्रमेमध्ये नर्मदा परिक्रमाच्या रस्त्यावरती मिळणारे जे काय आश्रम आहेत ते आश्रम बंद होणार आहे। बंद कशामुळे बंद होणार आहेत? महाराज तुम्ही खोटं सांगताय असं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये याबद्दलचं उद्गार येईल। तुम्ही खोटं सांगताय, आश्रम बंद नाही तर आश्रम जास्त सुरू होत आहेत। आपल्याला प्रत्येक ठिकाणी आश्रम उघडताना दिसत आहेत, आश्रमवासी दिसत आहेत, पण त्यांची व्यथा त्यांनी सांगत असताना त्यांची जी व्यथा कानावरती आली खूपच दुःखद वाटते आपल्याला सांगत असताना। ते आश्रमामध्ये यामध्ये कुठलाही एका राज्याचा परिक्रमावासी टार्गेट केला जात नाही, लक्षात घ्या। यामध्ये जो जो परिक्रमावासी आहे, परप्रांतीय आहे, परराज्यीय आहे, महाराष्ट्रीयन आहे, बाहेरचा आहे, देशी आहे, विदेशी आहे, कुठलाही जरी असला तरी त्यांनी परिक्रमा ही नेमातच केली पाहिजे। अक्षरशः खोटं सांगत नाही। आश्रमवासियांचे मला फोन आले, महाराज तुम्ही व्हिडिओ बनवतात, लोकांना परिक्रमा करण्यासाठी तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसादही तुमच्याकडून भेटतो, लोक तुमचे व्हिडिओही बघतात आणि व्हिडिओ बघून परिक्रमेलाही येतात, फक्त त्यांना एक सूचित करा, एक सूचना करा की परिक्रमावासियांना मिळणारे सुखसुविधा आश्रम बंद होणार आहेत, या मागचं कारणही त्यांना सांगा। त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण आपल्या संत विचार यूट्यूब चॅनलवरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे देत असतो। आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे, या व्हिडिओमध्ये मला जो काही माहिती आलेली आहे, जो काही मला फोन आलेला आहे, त्यांनी सांगितलं की महाराज प्रत्येक परिक्रमावासी रात्रीच्या वेळेस झोपायला येत असताना त्यांच्या बॅगेमध्ये बिस्किट राहतात, त्यांच्या डोक्यामध्ये केस विचरण्यासाठी कांगा असतो, पण हेच ज्या वेळेस पहाटे 4 वाजता उठतात, 4 वाजता उठल्यानंतर जर आश्रमामध्ये टॉयलेटची व्यवस्था कमी असेल आणि संख्या जास्त असेल तर ही लोक अंघोळीच्या ठिकाणी सुद्धा घाण करतात। घाण केल्यानंतर नेमकं आम्हाला हे कळत नाहीये की आम्ही परिक्रमावासियांची सेवा करतोय की आम्ही नेमकं भंगींचं काम करतोय, म्हणजे टॉयलेट लॅट्रिन साफ करायचं काम आम्ही करतो। क्षमा असावी, मंदिरामध्ये मला हे शब्द वापरण्याची बारी येत आहे, क्षमा असावी, पण नेमकं आम्ही परिक्रमावासियांची सेवा करतोय का नेमकं भंगीचे काम आम्ही करतोय आम्हाला हे कळत नाहीये। अत्यंत दुर्दैव आहे आपलं। जर आपण परिक्रमेला गेलोत, आपण पुण्य कमवायला गेलोत, तर जे आपले सेवाधारी आहेत ते पुण्य कमवायला बसलेत की तुमची घाण साफ करायला बसलेत हो? आणि जर तुम्ही परिक्रमेमध्ये राहून
एखाद्या व्यक्तीला त्रास देत असाल तर मा नर्मदा मैया तुमची परिक्रमा कधीही सफल होऊन देणार नाही आणि तुमची परिक्रमा कधीही व्यवस्थितरित्या पार पाडणार नाही. तुम्हाला सुद्धा त्याचं दुर्फळ, ज्याला वाईट फळ म्हणतो, ते भोगावा लागणं. कोणीही असू द्या, कुठलाही परिक्रमावासी असू द्या, पण तुम्ही ज्यावेळेस परिक्रमात जाताय ना, साक्षात आनंद कंदिनी ही मा नर्मदा मैया, मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही आनंद देणारी आहे. मग आनंद देत असताना आपण जर समजा एखाद्या आश्रमामध्ये रात्री थांबलो, त्या आश्रमात व्यवस्था कमी असेल, तर आपण थोडंसं लवकर उठून आपलं, जर तुम्हाला अडचण असेल की सकाळी लवकर जावं लागतं, तर सगळ्यांच्या आधी उठा. नसल जमत तर थोडंसं उशिरा उठा. लोक 4ला उठले तर तुम्ही 5ला उठा, 5:30ला उठा. 5:30ला उठल्यानंतर देखील सुद्धा तुमचं 7 वाजेपर्यंत बसल्या जागेवरती, रात्रीच्या विश्राम केलेल्या जागेवरती तुम्ही स्नान, ध्यान, पूजा, मा नर्मदा मैयाची आरती करून बरोबर सकाळी 7 वाजता परिक्रमेला तुम्ही पुढे निघू शकता. निघतात आम्ही निघलेलो आहोत. म्हणून आपल्याकडून आश्रमवासी जे काही साधूजन असतात, जे काही सेवक जन असतात, त्यांना आपल्याकडून आपल्या वागणुकीमधून जर काही तकलीफ होत असेल तर ती आपली परिक्रमा नाही. आपण डायरेक्ट लोकांना त्रास देण्यासाठी गेलेलो आहोत. हे ज्याच्या बुद्धीमध्ये घुसल तो परिक्रमेमध्ये शुद्ध राहील. शुद्ध. अलीकडं परिक्रमेमध्ये सुळसुळाट खूप झालाय. परिक्रमेमध्ये हौशी गौशी नवसे सगळेजण असतात. बरेच लोक म्हणतात महाराज आता काही काम नाही, मस्त पैकी जायचं, मस्त खायचं, मस्त राहायचं. आश्रमात भारी भारी व्यवस्था आहेत. आश्रमवासी भोजन देतात, झोपायला गादी पण देतात, ब्लँकेटही देतात, जेवायला प्लेटही देतात, दक्षिणा सुद्धा भेटते. याच्यापेक्षा काय लागतंय? चला परिक्रमेमध्ये. पण परिक्रमा फक्त पर्यटकासाठी नाही. परिक्रमा ही जीवनामध्ये बदल करण्यासाठी ती परिक्रमा आहे. ती परिक्रमा जर आपण सुधारण्यासाठी नाही केली तर आपल्या जीवनामध्ये आपला सुधार कधीही होणार नाही, जीवनात बदल कधीही होणार नाही. मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जो परिक्रमावासियांची सेवा करतो ना, तर त्याला आपल्या पुण्यातून कमीत कमी 50% वाटा हा त्या सेवेधारी व्यक्तीला भेटत असतो. लक्षात घ्या. परिक्रमा करणाऱ्यांपेक्षा परिक्रमावासियांची सेवा करणारे जे कोणी साधक जन आहे, जे कोणी साधू जन आहे, जे कोणी सेवक जन आहे, त्यांना तुमच्या परिक्रमेतून 50% तुमचं पुण्य लागत असतं. उरलेल्या 50%मध्ये तुम्ही जर आश्रमात तिथंच खाल्लं, तिथंच राहिले, तिथंच जर घाण केली आणि त्यांना जर तकलीफ दिली, माणसांचा आशीर्वाद घ्यावा पण कोणाचा शाप लागून घेऊ नये. आणि त्यांनी जर सांगितलं की बाबा ये परिक्रमावासी बहुत गंदा है मैया, ये परिक्रमा में आया है लेकिन पूरी गंदगी करके जा रहा है, तर आपला अकाउंट सटकन खाली होईल आणि आपण पटकन घरी येऊ, मोकळ्या हातानेच खाली येऊ, फक्त खाऊन पिऊन तिथं राहू, पण पारमार्थिक सत्तेतलं काहीही आपण आणणार नाही. जे परिक्रमा पारमार्थिक सत्तेमध्ये उच्च पदावरती नेऊन ठेवते, तीच परिक्रमा आपल्याला अधपतनाला सुद्धा कारणीभूत ठरू शकते. सावध व्हा. परिक्रमेमध्ये आश्रमात घाण करायची, सकाळी उठल्यानंतर बिस्किटाचा कागद आपल्या झोपलेल्या गादीखाली ठेवायचा, बिडी वडली तर बिडी जळलेली अर्धी बिडी गादीखाली ठेवायची, काडी वडली तर काडी सुद्धा गादीखाली ठेवायची, तंबाखू खाल्ल्यानंतर उरलेली तंबाखूचा बारीक बारीक भुगा आपल्या उशाला ठेवायचा, विक्स गोळी घेतली तर कागद खाली ठेवायचा. किती आपल्याकडून घाण आश्रमात होत असते. कमीत कमी आपण ज्या ठिकाणी झोपलोय, सकाळी मैयाची पूजा करत असताना मैयाची पूजा करायच्या आधी ती जागा शुद्ध करून घ्यावा, झाडू मारावा, झाडू मारून मग मैयाला शुद्ध पाण्याने स्नान घालावं. सफेद वस्त्र असेल तर सफेद वस्त्र, मूर्ती असेल तर मूर्तीला
पाण्याने स्नान घालावं, फोटो असेल तर सफेद वस्त्राने साफ करावं, बसल्या जागेवरती मैयाची पूजा करावी, आरती करावी, नर्मदा अष्टक म्हणावं, गणपती बाप्पांची आरती म्हणावी, भगवान शंकरांची आरती म्हणावी, मगच आपण आपली परिक्रमा तिथून सुरुवात करावी। आश्रमवासियांना त्या ठिकाणी नर्मदे हर प्रभूजी आगे जाने की अनुमती दे दीजिए, एवढं म्हणून मग आपण परिक्रमेला पुढं पाऊल टाकावा। मी म्हणत नाही सगळेच परिक्रमावासी घाण करतात, तसा माझा उद्देश नाही। काही परिक्रमावासी इतके सुंदर असतात ना, दिसायला नाही बरं का, कामामध्ये सुंदर असतात। संध्याकाळी आल्यानंतर आश्रमाला झाडू वगैरे मारणार, साफसफाई करणार, आल्यानंतर आपलं आसन लावणार, आसन लावल्यानंतर स्नान वगैरे करणार, 2 टाइम स्नान करतात, 2 टाइम, काही ते 1 टाइम सुद्धा करत नाहीत। अवघड कार्यक्रम आहे बाबा, खूप बेकार काम आहे। आल्यानंतर आसन लावणार, स्नान करणार, माँ नर्मदा मैयाची आरती करणार, पूजा करणार, जे काही त्यांचा नित्यनेम असेल तो नित्यनेम करणार, आणि आश्रमवासी जे कोणी असतील, साधुजन असतील, सेवकजन असतील, त्यांना विचारणार, प्रभुजी राजभोग में आपके लिए कुछ हम मदद कर सकते हैं क्या, अमानिया कर सकते हैं क्या, अमानिया म्हणजे प्रेम कटारी है क्या, हम आपको मदद करना चाहते हैं, सेवा में हम भी सेवा करना चाहते हैं, असे सुद्धा परिक्रमावासी आहेत। पण काही फक्त सेवा फिवा काही नाही, द्यावा आम्ही खावा पाडावा आणि सकाळी फक्त गाडीच्या वेगाने, भरधाव वेगाने पुढे सुटावा, अशी परिक्रमा कामाची नाही। परिक्रमावासींचा सुळसुळाट झालाय, काहीतरी पर्यटक म्हणून जातात, काही नर्मदा परिक्रमा, काही त्या नदीची परिक्रमा, बघू तरी लोक येणार त्यात, नुसते लोक येऊन कुठं येणार त्यात, आपण तरी बघून येऊ नेमकं त्याच्यात काय भेटतंय, ते भेटतं तसं भेटत नाही। अक्षरशः माँ नर्मदा मैया दर्शन देते, पण आपणही तिच्या नियमात राहिलं, तिच्या नियमाच्या पात्रात जर आपण सिद्ध ठरलो तर माँ नर्मदा मैया आपल्याला दर्शन देत असते। एकच करा, एकट्याने परिक्रमा करा, माँ नर्मदा मैया 110% तुम्हाला दर्शन देईल। आश्रम बंद होण्याचे कारण मी जे सांगितलं की आपल्याकडून होणाऱ्या आश्रमामध्ये घाण, अक्षरशः आश्रमवासी लोक त्या ठिकाणी वैतागलेले आहेत। रात्री 12 वाजेपर्यंत गप्पा मारायच्या, मोठमोठ्याने गप्पा मारायच्या, हसायचं, खेळायचं, शेजारी झोपलेले परिक्रमावासी आहे त्यांना तकलीफ द्यायची, हेही घाणखोड आहे। सगळ्या वाईट सवयी आहे त्या वाईट सवयी मोडा। आज परिक्रमेमध्ये तुरळक साधुजन जायचे, आज साधुजनांच्या नावाखाली सगळेजण उनाड बुद्धीचे परिक्रमावासी झाले, जे एकही परिक्रमा स्वतःच्या कल्याणासाठी करत नाहीत, पण परिक्रमेमध्ये जाऊन स्वतःची भिवंडी करून घेतात। इतर क्षेत्रामध्ये घडलेलं पाप लक्षात घ्या बरं का, इतर क्षेत्रामध्ये घडलेलं पाप माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये नाहीसं होतं, पण नर्मदा खंडात जर घडलेलं पाप असेल ना, ते पाप इतर कोणत्याही तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याने धुवून जात नाही। म्हणून नर्मदा खंडात पाप करू नका। नर्मदा खंड हा पाप नाही तर पुण्य कमावण्याचं साधन आहे। म्हणून आपण परिक्रमा करताना व्यवस्थितरित्या परिक्रमा करावी ही सगळ्यांना विनंती आहे। विनंती करतो, सगळ्यांच्या पायाही पडतो, साधुजनांना तकलीफ देऊ नका। माँ नर्मदा मैया तुमच्या सोबत आहे। मैया बघते की याची परिक्रमा हा कशा प्रकारे करतोय। जर तुमच्या सोबत माँ नर्मदा मैया आहे, तुम्हाला कधी जनावर दिसत नाही, जंगलातून गेले तरी कुठलाही तुम्हाला सर्प दिसत नाही, वाघ दिसत नाही, लांडगं दिसत नाही, कोल्ह दिसत नाही, कुठल्याही व्यक्तीकडून, कुठल्याही प्राण्याकडून तुमच्यावरती हल्ला, कुठल्याही तुम्हाला कोणाकडूनही गालबूट लागत नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कारण त्या जनावरांना सुद्धा कळतं की साक्षात माँ नर्मदा मैया यांच्या सोबत आहे। आणि जर तुमच्या सोबत माँ नर्मदा मैया आहे तर ती मैया तुमची वागणूक बघते, मैया तुमचं वर्तवणूक बघते, मैया तुमची साधना बघते आणि मैया तुमची आराधनाही बघते। म्हणून आपण साधना, आराधना, वागणूक आणि वर्तणूक ही व्यवस्थित ठेवावी अशी सगळ्यांच्या चरणी प्रार्थना। साक्षात प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष परिक्रमा करत असताना मैयाचा मनामध्ये नामस्मरण करा। कोणाही जीवाचा ना घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे, एवढं सांगून माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो। जर तुम्हाला चुकीचं काही वाटलं असेल
मी बोललो त्याच्यामध्ये चुकीचं नाही, आणि जर वाटलं असेल तर क्षमा असावी, बरोबर असेल ते घ्या. स्वतःची परिक्रमा स्वतःच्या उद्धारासाठी करा आणि स्वतःच्या कल्याणासाठी मार्ग आहे परिक्रमेचा, त्याच्यातून स्वतःचं कल्याण करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुढं का पाठवायचं, नवीन परिक्रमावासियांना सुद्धा नियमावली माहिती झाली पाहिजे. आश्रमाची सध्या परिस्थिती काय आहे. बस सेवेला पूर्णविराम या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.